हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसवर. आणि आज आपण बघणार आहोत साईबाबांचे मेसेजेस. सो लेट्स चेक की साईबाबा आपल्याला काय सांगू इच्छितात, आपल्याला काही गायडन्स देत आहेत किंवा काही वॉर्निंग देत आहेत, काय सांगणार आहेत. चला पाहूया. वाव, मला गाणं चॅनल झालं. तू न जाने आस पास है खुदा. सगळ्यात पहिला मेसेज साईबाबांनी हाच दिला आहे की मी तुझ्या बरोबरच आहेस. जर कोणी स्वामी भक्त असेल तर तुम्हाला माहिती आहे स्वामी काय सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तुम्ही हा मेसेज, जे काही मेसेज येत आहेत त्यांना खूप काळजीपूर्वक ऐका. शेवटी काय, साईबाबा म्हणा किंवा स्वामी समर्थ म्हणा, हे सगळे कोण आहेत? संत महात्मा लोक आहेत. देवाशी कनेक्ट होणारे, पटकन कनेक्ट होणारे किंवा त्यांचे अवतार, अशा पद्धतीने आपण मानतो. तर देव तुम्हाला कोणा ना कोणाच्या साह्याने काही मेसेज देऊ इच्छितात. आणि सगळ्यात पहिला मेसेज हा आहे की ते तुमच्या बरोबर आहेत. ओके. विकास, हमारे ईश्वर हमारे माता पिता है जो हमारे भले के लिए सुख दुख के रूप में हमें कड़वी दवाइयाँ देते हैं. तर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तुमच्या लाईफमध्ये जर काही चढता उतरता टाईम असेल तर तो त्याच्यासाठी येतो की तुम्ही काहीतरी चांगलं शिकावं आणि चुकीच्या वाईट गोष्टीतनं तुम्ही अनुभव घ्यावा. वाव, सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा काय मेसेज बघा. आप अद्वितीय हो, आपका सफ़र अनोखा है, किसी और से स्वयं की तुलना मत कीजिए. तुम्हाला सांगितलं जातं आहे की तुम्ही खूप प्युअर सोल आहात, अद्वितीय आहात. सो तुमचं कंपॅरिझन कोणाशीही करू नका. ओके. शिक्षा, जीवन एक पाठशाला है, शिक्षा ग्रहण कीजिए और ऊंची उडान भरिए. तर तुम्हाला सांगण्यात येतं आहे की तुम्हाला या लाईफमध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे. जे काही सिच्युएशन येत आहेत त्यातनं शिकायचं आहे आणि स्वतःला सामर्थ्यवान, म्हणजे म्हणतात ना की सामर्थ्यवान बनायचं आहे. नंतर आहे कर्म. कर्म कार्य कारण भाव है, सजा नहीं. आपके जो कर्म आप भोग रहे हैं वो आपकी सज़ा नहीं है. उनको जैसे शिक्षा का कर्म के द्वारा आपको शिक्षा मिल रही है कि अगर कुछ बुरा हुआ होगा तो उससे आपको लेसन्स लेने हैं, और अगर कोई अच्छा हो रहा है तो ब्लेसिंग समझकर उसको अपने साथ रखना है. तो कर्म भोगने आए हो इसका मतलब हर कर्म बुरा नहीं होता, असं सांगण्यात येते. नंतर आहे भरोसा. भरोशाचं काठ दोनदा तीनदा खाली पडलं, याचा अर्थ तुमचा कुठेतरी विश्वास डगमगतोय. तर तुम्हाला सांगण्यात येते की विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तुमची कामं डेफिनेटली होणार आहेत. 3C, जेव्हा पण तुम्हाला लाईफमध्ये ना प्रॉब्लेम्स येतात, टेन्शन येतं, स्ट्रेस लेवल येते, तेव्हा कट, क्लिअर आणि कॅन्सल हे 3C लक्षात ठेवायचे आणि त्याची अंमलबजावणी करून निगेटिव्ह एनर्जीजना पळवून लावायचं काम करायचं. कारण जीवनावधी प्रत्येक गोष्टीचा काळ असतो. जर हा वाईट काळ आहे तर तो वाईट काळ पण तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी आले आहे. तुमचे कर्म तुम्हाला अद्वितीय बनवत आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की थोडाच टाईम उरला आहे. ठराविक टाईम गेल्यानंतर तुमच्या लाईफमधनं हा प्रॉब्लेमसुद्धा निघून जाणार आहे. सो प्रत्येक गोष्टीची
किंवा नात्याची, हर रिश्ते की एक जीवनावधि होती है, समय के साथ वह समाप्त हो जाती है. तो जे काही तुमच्या लाईफमध्ये आत्ता प्रॉब्लेम्स चालू असतील, तर वेळेनुसार ते तुमचे प्रॉब्लेम्स संपणार आहेत. या गोष्टीकडे मात्र लक्ष द्या. सो विश्वास ठेवा, ते तुमच्याबरोबर आहेत आणि तुम्ही जे कर्म करताय त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुमची डेव्हलपमेंट होती आहे. सो ते सगळं बघतायत, त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे, तुम्हाला गाईड करतायत. तर हेच मेसेज तुमच्यासाठी होते. तुम्हाला हा मेसेज कसा वाटला, रिलेट झाला की नाही, आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट करून मला नक्कीच कळवत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकनला प्रेस करून जेव्हा पण मी व्हिडिओ पोस्ट करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. तर ते पण प्रेस करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.